चला. बाहेर एखादी लॅपटॉप आणतो. कुठे तिकडे? हां, सरांना म्हणा. सरांनी एक लॅपटॉप सांगितला म्हणा, तर सरांना सांग. हां. ठीक आहे. ऑनलाईन आहे मी ऑडिबल? ठीक आहे. काल आपण त्या कोडवरती थांबलेलो. मी एकदा embedding.ipynb मी एकदा प्रत्येकाला पाठवतो आहे. ठीक आहे. जस्ट चेक इट आउट इफ इट रन्स ऑर नॉट. आणि पटकन नोटबुक सगळ्यांनी सोबत ठेवा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक पण स्टार्ट करणार. अँड ऑल्सो विल कवर समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट, API क्रिएशन. ओके. नाही आणलं? लागेल ना मग. लॅपटॉप नोटबुक दोन्ही असू द्या सोबत, शेजारी शेजारी. ओके, चलो. तर एकदा कालचा जो कोड आहे आपला, विल जस्ट गो थ्रू इट एंटायरली. ठीक आहे. काल आपण काय काय केलं? जस्ट अ रिव्हिजन.
तुम्हाला तुम्ही कोड पाठवलाय काय केलं आपण का ट्रान्सफॉर्मर्स ठीक आहे पण त्याआधी आपण एक ट्रान्सफॉर्मर्स काय असतं ट्रान्सफॉर्मर काय असता काय करता ट्रान्सफॉर्मर एक फाउंडेशनल आर्किटेक्चर आहे AI टूल की जे सगळं डेटा प्री प्रोसेसिंग स्वतःच करून घेतं ऑटोमॅटिकली. फक्त प्री प्रोसेसिंग नाही डेटा जनरेशन पण अटेन्शन मेकॅनिझम वगैरे एम्बेडिंग सगळं त्यात एन्कोडिंग एम्बेडिंग चंकिंग टोकनायझेशन स्ट्रीमिंग लॅमिटायझेशन सगळं येतं. मला हे नव्हतं डिफरन्शिएट कसं होत होतं बाकी LSTM पासून हाऊ वॉज इट डिफरन्शिएटिंग LSTM ला लॉंग डिपेंडन्सीज मध्ये लॅक करत होतं. तिथेच ट्रान्सफॉर्मर नाही करत लॅक स्वतः करतं ते सगळं. मेमरी आहे तेवढी त्याच्याकडे. विचार तर नाही केला यार एकदा वाचायला दिलं होते म्हणून तर लिहून देतो मी रीड पण करायचं. LSTMचे प्रॉब्लेम्स लिहून दिले होते का आपण याच्याकडे आलो ते बरोबर आहे लॉंग डिपेंडन्सी. ते बरोबर आहे अजून टाइम वन वर्क करते वन बाय वन. सिक्वेन्शियल प्रोसेसिंग. वन बाय वन करतं का ऑल ॲट वन्स कोण LSTM ट्रान्सफॉर्म वन बाय वन One by one. करतं हां. तिथेच ट्रान्सफॉर्मर ऑल ॲट वन्स करतं. त्याच्याने काय होतं टाइम वाचतो अजून टाइम वाचतो फास्ट हे होतं आपलं. ठीक आहे चलो का आपण एम्बेडिंगचा आपण एक कोड नाही बघितलेला तो एकदा सिम्पल ट्रान्सफॉर्मर कसा बनतो आपण ते बघून घेऊ ठीक आहे पण मी आपल्याला तुम्हाला काल पण बोललो की वी डोंट नीड टू क्रिएट अ ट्रान्सफॉर्मर बिकॉज देर आर सम ऑनलाईन असे काही गोष्टी आहेत जिथे ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर्स प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर्स ऑलरेडी प्लेस्ड आहेत पण आज प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर्स फाईन ट्युनिंग काय ते सगळं बघणार आहे सगळ्यात जास्त ओपनिंग्स येतात फाईन ट्युनिंगवर ठीक आहे सो फाईन ट्युनिंग झालं प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर्स काय आहे ते झालं सो ऑल दिस थिंग्स कम अंडर लाईक व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज एनकोडिंग अँड डिकोडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ठीक आहे तर त्याच्यामध्येच मला सांगा जे हां तुम्हाला मी हगिंग फेस ओपन AI असे काही ओपन AIचे काही ते प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे जे आपल्याला टूल्स प्रोव्हाइड करतात AIचे ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी AIचे सर्व्हिसेस करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स देतात त्याच्यामध्ये आपल्याला इनकोडर ट्रान्सफॉर्मर डिकोडर ट्रान्सफॉर्मर दोन्ही सोबत करणारे ट्रान्सफॉर्मर्स दोन्ही काम तसे ट्रान्सफॉर्मर्स भेटतं ते आपण ते त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतो तर ती सर्व्हिस घेण्यासाठी आपल्याला API लागतं ठीक आहे पण ते सगळं तिथे जाण्याआधी एक सिम्पल पहिले समजून घ्या की जर ती सर्व्हिस नसली तर कसं एक ट्रान्सफॉर्मर बनतं पण हे ओल्ड फॅशन आहे कोणीच वापरत नाही बट यू शुड नो तर सगळ्यात पहिले आपण एक आपला रॉ डेटा सेट घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं होतं विच इज इम्पॉर्टंट रेलेव्हंट अँड विच इज इररेलेव्हंट कंटेक्स्ट समजण्यासाठी ठीक आहे ग्लोबल काय आहे मल्टी हेड अटेन्शन काय आहे सगळं सांग मल्टी हेड अटेन्शन तर मी काल सांगितलं होतं सेल्फ अटेन्शन टेक्निकच आहे ती फक्त लिहिताना इथे मल्टी हेड अटेन्शन लिहिलेलं होतं ओके ओके दिस इज द complete thing of your ठीक आहे चलो सगळ्यात पहिले एम्बेडिंग वी ऑल नो एम्बेडिंग लेअर काय करते ठीक आहे हे मी सांगितलं तुम्हाला 32 काय ठीक आहे आता इथे आहे मल्टी हेड अटेन्शन व्हॉट इज मल्टी हेड अटेन्शन एक्झॅक्टली काय करते मल्टी हेड अटेन्शन ही नथिंग बट दिस इज अ सेल्फ
attention mechanism. सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम ही स्टेप काय इन्शुअर करते, जे पण आपले वर्ड्स आहे हे सगळं आता ट्रान्सफॉर्मरमध्ये चालू आहे बरं का. बघा एम्बेडिंग आपण वेगळं करायचो, ठीक आहे, सेल्फ अटेन्शन वेगळं करायचो, बट नंतर न्यूरल नेट जो FNN आहे, सॉरी FFNN आहे, फीड फॉरवर्ड नेटवर्क, तो वेगळं करायचो. बट ऑल दिस थिंग्स आर गोईंग एकाच याच्यामध्ये, कळते का. ट्रान्सफॉर्मर सगळं एकटं करून घेतोय ऑल ॲट वन्स, ठीक आहे. हे काय आहे, सेल्फ अटेन्शन मेकॅनिझम, ठीक आहे. नेक्स्ट येतं पुलिंग. आता याच्यामध्ये आहे ग्लोबल ॲव्हरेज पुलिंग, ठीक आहे. ग्लोबल ॲव्हरेज पुलिंग काय करतं, पूर्ण सेंटेन्सला एकाच याच्यामध्ये अंडरस्टँड करतं, ठीक आहे. पूर्ण सेंटेन्सला लाईक वन गोमध्ये ते अंडरस्टँड करतं. दॅट इज द वर्ड ऑफ ग्लोबल ॲव्हरेज पुलिंग. तशी पुलिंग लेअर काय करायची, पुलिंग लेअर काय करायची, विसर. Compress the image. हां, Compress the image. कॉम्प्रेस करायची का नक्की. इथे पुलिंग दिलंय फक्त. एका सेंटेन्सला पूर्ण एका मिनिंग वेक्टरमध्ये ते कन्वर्ट करते, किंवा एका सेंटेन्सला एक प्रॉपर लाईक वन अंडरस्टँडिंग ऑफ द एंटायर सेंटेन्स, की त्याला कोर आयडिया काय सेंटेन्सची, ठीक आहे. आणि नंतर आउटपुट आपलं जे न्यूरल नेटवर्क, आपण जो नेटवर्क बनवत होतो तो, आणि नंतर सिग्मॉइड फंक्शन फॉर कशासाठी, ते प्रेडिक्ट करण्यासाठी. आता बघा हा बनला पूर्ण तुमचा एक ट्रान्सफॉर्मर. आता हा केवढ्याच्या डेटावर एवढ्यावर बनला आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडे जर असं समजा एक 1000 पानांचं बुक आहे, तुम्हाला त्याला ट्रेन करायचं आहे, तर बघा किती वेळ लागेल. त्यासाठीच मग आपण घेतो, ठीक आहे. नंतर सेम मॉडेल डॉट कंपाईल, म्हणजे कळतं का, आपण डीप लर्निंगमध्येच आहे, त्याचाच एक पार्ट आहे NLP. ओके, आता जस्ट अ प्रेडिक्शन गव्हर्नमेंट. आता काय, इफ प्रेडिक्शन इज ग्रेटर दॅन 0.5 घेऊ आपण, तर काय सिम्पल घेऊ आपण. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर मी केलं, आता मी चेंज करतो, संदीप हॅज कम लेट टुडे. ट्रेन नाही येतो डेटा. जेव्हा आपण API घेऊ ना, तेव्हा तो खूप डेटा ट्रेन आहे, त्याला सगळं नीट कळेल. हेच हा प्रॉब्लेम सांगायचा होता, बट ठीक आहे, चलो सांगा. अजून एखादी सेंटेन्स आहे त्याचं, आय वेंट टू स्कूल, वी हॅव हॉलिडे ड्यू टू इलेक्शन. नीट आपला वी हॅड डिनर विथ फ्रेंड्स, ठीक आहे. करेक्ट, नॉट इम्पॉर्टंट आलं आहे बरोबर, ठीक आहे. मी चेंज करतो, आय वॉज नॉट हॅपी, ठीक आहे. Government will change this time.
इम्पॉर्टंट. ओके, कमी डेटावरती आहे आणि हा मिनिमम ट्रान्सफॉर्मर एक बनवला आहे आपण. आता हेच सेम असेल, फक्त हे गायब होऊन जाईल. या ठिकाणी एक API की येईल. ठीक आहे. हॅलो, हां गुड मॉर्निंग, बोला ना, कुठे आहे तुम्ही? तुम्ही तर बाहेर गेले होते ना तुम्ही? अच्छा. अच्छा अच्छा, बरं बरं. लेक्चर चालू आहे डेटा सायन्सचं. हां, नाही नाही, झालं की करतो मी. हो हो. ठीक आहे, छोटं डेटावरती आहे. इथे फक्त कंटेक्स्ट अंडरस्टँडिंगबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. नाव विल मूव्ह टू लाईक, आपण काय ट्रान्सफॉर्मर्स बघितले, काय एका वेळेत सगळं काम करून घेतात. त्याच्यामध्ये कुठले येतात, एनकोडर, डिकोडर आणि दोघांचं ॲडिशन. त्यामधलं आपण प्लस रिकॉर्ड. हां, त्यातलं आपण एनकोडर बघणार. ठीक आहे. एनकोडर ट्रान्सफॉर्मर. एनकोडरचं कुठलं ट्रान्सफॉर्मर सांगितलेलं मी तुम्हाला? It will understand the text. टेक्स्ट अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. मग त्याच्यातलं सगळ्यात पहिला कुठला येतो? बर्ट. ठीक आहे. तर एक आहे की बर्ट काय आहे, इट्स अ ट्रान्सफॉर्मर ट्रेंड ऑन लॉट्स अँड लॉट्स, म्हणजे खूप साऱ्या डेटावरती तो ट्रेंड आहे. काय, खूप साऱ्या डेटावर ट्रेंड आहे. फक्त जेव्हा तो आपण कॉल करतो ना तेव्हा तो आपल्याला आपल्या डेटावरती थोडं त्याला ट्रेन करावं लागतं. की ठीक आहे, त्याला सगळं माहिती आहे, पॉलिसी काय, हे काय, ते काय, पण त्याला आपला कंटेक्स्ट समजवायचा आहे की नक्की आपल्याला काय साधून घ्यायचं त्याच्याकडनं. त्यालाच म्हणतो आपण फाईन ट्युनिंग. तो ऑलरेडी ट्रेंड आहे, पण त्याला आपल्या डेटावरती ट्रेन करणं आहे, त्याला म्हणतात फाईन ट्युनिंग. ठीक आहे. वी नॉट ओनली नीड टू कॉल द ट्रान्सफॉर्मर, बट वी नीड टू फाईन ट्यून इट ॲज वेल. ठीक आहे. वी नीड टू फाईन ट्यून इट ॲज वेल. वाय वी नीड टू लाईक, आपल्याला त्याला स्क्रॅचपासून ट्रेन का नाही करावं लागत? कारण की इट रिक्वायर्स अ लार्ज डेटा. ऑफकोर्स एवढ्या मोठ्या आपल्या गोष्टींना जर त्याला समजवायचं आहे तर आपल्याला खूप मोठा डेटा सेट लागेल. करेक्ट. सेकंड थिंग काय? हां, GPT. ऑफकोर्स GPT. ठीक आहे. दुसरं काय, ट्रेनिंगला किती, म्हणजे बघा ना, एवढ्याशा डेटाला आपल्याला 5-6 मिनटं लागून जातात. एक मिनटं तरी लागतोच. हां. ठीक आहे. 2-2 मिनटं 7-8 लाईन जर आपण टाकले तर. ठीक आहे. हां, बाय द वे मी तुम्हाला हे का दिलेलं आहे, तुम्ही तुमचा डेटा घ्या, तुमचे लेबल्स घ्या, काही ना काही करून बघा. ठीक आहे. एपॉक साईज वाढवून बघा, रेग्युलायझेशन करून बघा की किती पट आपण इथेच किती करेक्ट करायचा प्रयत्न करतोय ते करून बघा. ठीक आहे. नंतर मग ते आहेच आपले API जनरेशन तर आहेच. ठीक आहे. हे झालं. काय, मंथ्स ऑफ ट्रेनिंग लागेल, खूप जास्त ट्रेनिंग लागेल. कशाला? तर त्या मॉडेलला जर आपल्याला स्क्रॅचपासून बनवायचं म्हटलं तर. ठीक आहे. दुसरं काय, मॅसिव्ह डेटा लागेल आणि त्याचं काय, त्याला एक ग्राफिक प्रोसेसिंग CPU खूप मोठं लागेल, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. तर हे 3 गोष्ट आहे की का आपण कुठल्या पण ट्रान्सफॉर्मरला स्क्रॅचपासून ट्रेन करत नाही, आपण काय API घेतो. तुम्हाला विचारते तुम्ही प्रोजेक्टमध्ये API काय घेतला, तुम्हाला ट्रान्सफॉर्मरने बनवता आहेत का, तर त्याला हे आन्सर द्यायचं. हे असे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. वाय डिडंट यू मेड युअर ओन, विच ट्रान्सफॉर्मर डिड यू यूज. ठीक आहे. ते सांगतो मी कुठलं ट्रान्सफॉर्मर, बर्ड वापरला. ठीक आहे. कुठून घेतला, तर तुम्ही सांगतील OpenAI किंवा हगिंग फेसवरनं घेतला. ठीक आहे. का बरं घेतला, तुम्हाला नाही बनवता आला, तर त्याचे आन्सर हे आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये विचारतीलच. ठीक आहे. सो कंपनी काय करते, याचे प्री ट्रेंड मॉडेल यूज करते. काय करते, प्री ट्रेंड मॉडेल. म्हणजेच काय, जे हगिंग फेसचे बर्डचे हे प्री ट्रेंड मॉडेल, त्याला ट्रेन केलं आहे का आपण? नाही, आपण फक्त त्याला कॉल करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर बर्ड जर समजायचं म्हटलं, इट इज अन एनकोडर ओनली ट्रान्सफॉर्मर दॅट अंडरस्टँड टेक्स्ट लेफ्ट टू राईट विथ कंटेक्स्ट ऑल टुगेदर. काय, लिहून घ्या. इट इज अन एनकोडर ओनली ट्रान्सफॉर्मर दॅट अंडरस्टँड टेक्स्ट युझिंग लेफ्ट अँड राईट कंटेक्स्ट ऑल टुगेदर. बाकी काय करतात, लेफ्ट टू राईट वाचतात. हा काय करतो, लेफ्ट राईट सोबत वाचतो विथ द कंटेक्स्ट ऑफ द एंटायर सेंटेन्स.
ठीक आहे. मग हा यूज कशासाठी होतो? सेंटिमेंटल ॲनालिसिस, ठीक आहे, क्लासिफिकेशन, क्वेश्चन अँड आन्सर्स, अजून ट्रान्सफर लर्निंग. ओके, ठीक आहे. बट हे कधी येऊ शकतं? आफ्टर फाईन ट्युनिंग ओनली. ठीक आहे. बट जे आहे त्याला पूर्ण मिनिंग कळतं बरं का, कारण की तो ट्रेंडच एवढ्या डेटावरती आहे. ठीक आहे, म्हणूनच त्याला कंटेक्स्ट अंडरस्टँडिंगसाठी यूज होतं. ठीक आहे, समजताय का ऑनलाईन? ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन विचारते, ठीक आहे, तुम्ही बर्ट घेतला, तुम्ही बर्ट हा ट्रेंड कशावरती आहे? तुम्ही म्हणाल खूप सारा टेक्स्ट डेटा. कुठला टेक्स्ट डेटा? ऑनलाईन जेवढा डेटा आहे, विकिपीडिया झालं, ठीक आहे, बुक्स झालं, आर्टिकल झालं, ब्लॉग्स झाले, एवढ्या सगळ्यांवरती ट्रेंड येतो. विचार करा त्याचं नॉलेज किती आहे. कळलं का बर्डचं एक ओव्हरऑल? नक्की ना? तू असा का बसलेला असतो? नाही सर, कळतंय थोडाफार असेल. ठीक आहे. तर एवढ्या मोठ साऱ्या तो डेटावरती तो ट्रेंड आहे. बर्डबद्दल विचारतीलच विचारतील तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे. तर असं सांगायचं की का बर्ड आला, ठीक आहे, का बरं बर्डची गरज पडली, ठीक आहे, मग तो कसा ट्रेन आहे, ठीक आहे, मग तो ट्रेन आहे बट इट्स नॉट कम्प्लिटली ट्रेन, तो प्री ट्रेंड आहे. आपल्याला त्याला आपल्या डेटावरती ट्रेन करावं लागतं, त्याला फाईन ट्युनिंग म्हणतात. ठीक आहे. मग तो ट्रेन आहे तर तो कुठल्या डेटावरती ट्रेन आहे, ठीक आहे, तो कुठला ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्या डिकोडिंगचं काम होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्यासाठी मग आपल्याला दुसरा ट्रान्सफॉर्मर आणावा लागेल. ठीक आहे. तो जर नसला तर मग ते दोघांना सायमल्टेनियसली करायचं असेल तर T5 कॉल करावा लागेल. ठीक आहे. मग हे कुठून कॉल करावं लागेल? तो ओपन AI हगिंग फेसवरनं आपल्याला कॉल करावा लागेल. कसं कॉल करावं लागेल? ते API थ्रू कॉल करावं लागेल. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. तर एकदा की आपण त्याला कॉल केला, वन्स वी कॉल दॅट प्री ट्रेन मॉडेल, आपल्याला त्याला काय करावं लागतं? आपल्या डेटावरती ट्रेन करावं लागतं. त्यालाच काय म्हणतात? फाईन ट्युनिंग. थोडक्यात असं समज, एखादी असं आपण इलेक्शनचं समजून चालू ना, एखाद्या माणसाला आपण म्हणजे आम्हाला मतदान करा, आपण त्यांना कसं हँडल करतो तसंच. नाही, तसं नाही. म्हणजे त्याला असं म्हणायचं की त्या माणसाला सगळ्यांच्या कामाबद्दल सगळं माहिती आहे, पण मी जाणार भाजपचं तर मी फक्त माझ्या भाजपचं त्याला कसं ओढून घ्यायला तेच करणार ना. त्याच्यापेक्षा एक सिम्पल बघा, कॉमन एकदम. तुम्ही आपल्या कंपनीमध्ये तुम्ही BCS झाले, तुम्ही इंजिनिअरिंग झालं आहे, ठीक आहे, मी MCA झालो आहे, ठीक आहे, एंड ऑफ द डे मला इथे येऊन काम काय करायचं आहे? डेटा सायन्सचं. ठीक आहे. मग मी किंवा सोडा, इथे येऊन मला ग्राफिक डिझाईनचं काम करायचं. ठीक आहे. पण आपण ट्रेंड आहे, आपण ग्रॅज्युएट आहे, ठीक आहे, ठीक आहे, पण इथे येऊन मला काम कसलं करायचं आहे? ग्राफिक डिझाईनचं. मग मी कशावरती काम करेल? फक्त कारण की सगळ्यांनी ग्राफिक्सचं काही ना काही तर काम केलं असेल. 10वीपर्यंत ग्राफिक बनवले असतील, 11वी-12वी केलं असेल, इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक नावाचा सब्जेक्ट आहे, तो केला असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग केलं असेल. तर ह्या सर्वांना, ठीक आहे, काही ना काही आपल्याला त्याचं नॉलेज तर आहे ना ग्राफिक्सचं. ग्राफिक्सचा वर्ड तरी माहीत आहे ना आपल्याला. इथे येऊन आपण इथे आपण ग्राफिक्सचं काम केलं, याला म्हणतं फाईन ट्युनिंग. मग इथे येऊन त्यांनी आपल्याला ट्रेन कशावर केलं? ग्राफिक डिझायनिंगवरती. याला म्हणतं फाईन ट्युनिंग. ठीक आहे. आता फाईन ट्युनिंग होते 3 स्टेप्समध्ये. ठीक आहे, लिहा. तर पहिली स्टेप काय? सगळ्यात पहिले की एखादी प्री ट्रेन मॉडेलला लोड करायचं. फाईन ट्युनिंग काय पहिले ते लिहा, मग त्यानंतर हे स्टेप्स लिहा. पहिले तेच करावं लागेल ना, फाईन ट्युनिंग करायचं. काय स्वतःच्या मनाला जे वाटलं ते लिहा.
चार्जर आहे का रे? ठीक आहे, सगळ्यात पहिली स्टेप काय? लोड अ प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? Train that transformer as perspective to our data. त्याच्यात एक न्यूरल नेटवर्कची लेअर ॲड करावं लागते. स्टेप 2. त्याला एक नक्की काम स्पेसिफाय करायचं आपल्याला युजिंग अ न्यूरल नेटवर्क. थर्ड अँड द लास्ट स्टेप, मग आपल्याला त्याला ट्रेन करायचं आहे स्मॉल डेटा आपल्या डेटावरती. तर तुम्हाला जो काम असतं ना फाईन ट्युनिंगचे कामं, तर हे तिसऱ्या स्टेपचे काम असतं. पण मग तुम्हाला हे पूर्ण सायकल इंटरव्ह्यूला विचारतात, तुम्हाला ती माहिती पण पाहिजे. तुम्हाला मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून काही एवढ्या सगळ्या गोष्टींवर काम नाही करणार आहे. एक तर ML वर कराल, नाही तर इथे NLP वर कराल, यायचं एखाद्या कन्सेप्टवर कराल. बट मोस्टली जर फाईन ट्युनिंगचे तर खूप काम असतं, खूप जास्त. सेकंड काय सांगितलं तुम्ही? Add a small neural network layer on the top. आज मी तुम्हाला परत पाईपलाईन एक्सप्लेन करेल. आज आपण API की जनरेट करू. ठीक आहे, प्रत्येकाने एक 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 करायची वेगळी वेगळी. तुम्हाला 2 दिवसाचा टास्क पण देऊन जाईल, इंटरेस्टिंग राहील. चला पुढे. कळलं हे सगळ्यांना? ठीक, फाईन ट्युनिंग. आता का API लागतोय ऑनलाईन एव्हरीवन? ठीक आहे, आता आपण काय करतोय, तो ट्रान्सफॉर्मर आपण ऑलरेडी बनवला आहे. ठीक आहे, पुढे त्याला फाईन ट्यून करायचं आहे. सो वी हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. बट नाव वी कॅन्ट ट्रेन द कम्प्लीट ट्रान्सफॉर्मर. सो आपण तो कुठून ना कुठून आपण घ्यायचं आहे आपल्याला. तर आता व्हॉट इज API? APIचा फुल फॉर्म काय? ऍप्लिकेशन प्रोसेस. Integration. प्रोसेस की प्रोग्राम? Application or integration. API, REST API, फास्ट API. ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरनेट नाही, नेटवर्क. इंटिग्रेशन ते बरोबर आहे. Pचं काय नाही. प्रोसेस की प्रोग्राम? प्रोसेस Program. Programming process आहे. मलाच माहीत नाही तुमच्या नावात. अरे म्हणजे आता आपण पार संपायला आलो ना. प्रोग्राम Application प्रोग्राम मी हा कशाला म्हणतो तुम्हाला? Interface आहे. मी हो बोलल्यानंतरही तुम्ही असे कन्फ्युज्ड आहे. इंटरफेस Interface आहे. इंटिग्रेशन म्हणे. आता माझं अकाउंट डिटेल विसरलो आहे मी रेल्वेचं. चलो, API काय आहे? त्या दिवशी मी तुम्हाला नेहमी एक एक्झाम्पल दिलं होतं वेटरचं. काय आता काय करतोय आपण, आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर पाहिजे आपल्या कोडमध्ये, तर आपण त्याला तो घ्यावा लागेल. तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला इंटरनेटवरनं काय करावं लागेल, इंटरनेटवरनं आपल्याला तो पासवर्ड घ्यावा लागेल. तो ती API तो घ्यावा लागेल की आपल्याला त्याची सर्व्हिस पाहिजे. API मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इट्स ॲक्ट्स ॲज अ सर्व्हिस बिटवीन 2 टूल्स. ठीक आहे, आपण तुमच्याकडनं मी सर्व्हिस घेतोय एखाद्या गोष्टीची, ती सर्व्हिस कशी घेणार? API थ्रू. ठीक आहे, मग आपल्याला जी सर्व्हिस पाहिजे आपण त्या हगिंग फेसला सांगणार की आम्हाला तुमच्या ट्रान्सफॉर्मरची सर्व्हिस पाहिजे. तर ते आपल्याला एक API की जनरेट करते. ठीक आहे, ती एक टोकन API की तू घ्यायची, ती आपल्या याच्यात पेस्ट करायची. पेस्ट केल्यानंतर आपल्याला फक्त तेवढीच सर्व्हिस मिळेल. ओके, सो APIs तर मोस्टली काय असतं, काही API फ्री डायरचे असतात. फ्री डायरचे APIs तुम्हाला असं सांगतो की इट्स लाईक समथिंग बेटर दॅन नथिंग, लिटरली असे.
काहीच होत नाही त्याच्यात. आपल्याला म्हणजे आपल्याला जो आता निगेटिव्ह देत असेल ना, कदाचित तो निगेटिव्हच देईल, फक्त स्कोअर कमी जास्त येईल थोडा. म्हणजे जर आपल्याला 0.7ला तो काय 0.6 असेल ना, 7 येत असेल तर तो पण मग निगेटिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह आहे, तर मग तो काय करून देईल 0.7चं 0.6 दाखवेल. ठीक आहे. त्यात जर आपण पेड व्हर्जन घेतले तर दे आर लाईक एकदम क्लास वर्क करतात. नाही, ती API कोणाचीच म्हणजे आपल्याला घ्यावं लागते आपल्या प्रोजेक्टसाठी. ह्यांनी नाही घेतली स्वतःला कोणाला घेतली. त्यांचा कुठला प्रोजेक्ट? लाईव्ह प्रोजेक्ट? नाही, त्यांचं लाईव्ह प्रोजेक्टला API घ्यायची गरजच नाही. हां, आय मीन सॉरी, त्यांनी स्टॅटिकच डेटा घेतलेला. तर मग मी त्यांना आय सजेस्टेड की एक API की आहे जो कंटिन्यू डेटा इंटिग्रेशन करून देतो. पण मग ती म्हणजे ते मुलं आहेत काही, ते 500-500 रुपये काढून ते घेणार आहेत. म्हटलं बरं पडेल. तर त्यांनी Azureचं ओपन केलं ना, मग त्याच्यात त्याला लिंक करू शकता म्हटलं तुम्ही. एक 3-4 हजारपर्यंत येते म्हटलं. मी 4 जणांनी मिळून लाईक 5-6 जण आहेत ते ऐकतात. त्यांनी म्हटलं तुम्ही 400-500 रुपीज जरी काढले, एकाच याला लिंक ठेवा कंटिन्यू, मग त्याचं एक तुम्ही करू शकता. ठीक आहे. बट तो प्रॉब्लेम असा आहे की कंटिन्यू एकच डिव्हाइसला ती इथं कॅन्ट यूज साक्षी भोसले. नाही, त्यांनी दिला आहे टाईम. ठीक है. तो सबसे पहले आपको एक काम करना है, लॅपटॉप्स ओपन करा सगळ्यांनी, आपण घेऊन टाकू. एक कळलं का API की काय करतो ऑनलाइन? सबको API समझा? किसी कुछ प्रॉब्लम? ठीक है. Sakshi lecture will start at 12. So come at 12. काय झालं? हे माझं पण प्रत्येकाने केलं ओपन? नाही नाही, फाईल नाही. तुला API की जनरेट करायची? मी एक आधी केलं होतं. कसली? ओपन AIची? ठीक आहे, माझा हगिंग फेसची वापरा. सगळ्यांनी गुगलवर जा. ठीक आहे, huggingface.co. इथे गेल्यावर आहे ना, एक अकाउंट बनवून घ्या तुमचं. माझं ऑलरेडी आहे. अभिषेक देशमुख अकाउंट बनवून घ्या. पासवर्ड वगैरे लक्षात ठेवा. मी तुम्हाला स्टेप्स पण पाठवतो. हगिंग फेस मी पाठवून देतो एक सेकंड. गुगलला पण केला होता, प्रॉब्लेम नाही ना? गुगलला थोडी हगिंग फेसला जाऊन करावं लागेल. नाही नाही, पण तिथं ते गुगलची शैली दिला होता, प्रॉब्लेम नाही त्याला. हां हां, काहीच प्रॉब्लेम नाही. एवढा जगभर लोक वापरतात. इधर प्राइसिंग वगैरह थोड़ा इसके बारे में भी थोड़ा देख लो.
हो मी पाठवलंय ना, हो बरोबर मी पाठवलंय तसं. इथे तुम्हाला डेटा सेट्स मॉडेल सगळं मिळेल. ते बघा, इफ यू गो इन टू मॉडेल्स, कुठला मॉडेल, ते बघा टेक्स्ट जनरेशन, ट्रान्सलेशन, अपडेटेड कधी अपडेट झाला आहे हो मॉडेल, मिन मॅक्स ए आय. ठीक आहे. मग तुम्ही पॅरामीटर बघा, इमेज टू टेक्स्ट, टेक्स्ट जनरेशनसाठी. एक मिनटं, मीच पाठवलं. ऑनलाईन सगळ्यांनी झालं का, अकाउंट बनवलं का? तेव्हा टेक्स्ट क्लासिफिकेशन, टेक्स्ट टू स्पीच, हे बघा एन एल पीमध्ये टेक्स्ट जनरेशन, टेक्स्ट क्लासिफिकेशन, मग त्याचे तुम्हाला मॉडेल्स येतील. हे बघा, आपण यातला आता एखादी एक मॉडेल उचलणार. आता मी पासवर्ड माझा लक्षात नाही. मेल आला आहे का मला फक्त? झालं का, अकाउंट क्रिएट झालं का? ठीक आहे, जस्ट गो थ्रू द एंटायर थिंग. माझं पण विसरलो पासवर्ड. असं काय नाव होतं, देशमुख 29. हे अरे हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून मग. झालं का? ठीक आहे. त्यानंतर एक काम करा, ॲक्सेस टोकन्समध्ये जा, सेटिंगमध्ये गेल्यावर. सेटिंग्स असतील बघा तुमच्या इथे. वरती असं चिन्ह असेल बघा ना, मी दाखवतो ना वर. त्याच्यात गेल्यावर खाली यू विल सी सेटिंग्स
and in settings you'll say access tokens. आहे का? ठीक आहे, तिकडे मग क्रिएट अ टोकन करा. नाही येते हे काय इकडे बघा ना. त्याच्यावरती ईमेल ॲड्रेस कन्फर्म करा तुम्ही. ईमेल ॲड्रेसला जाऊन एक लिंक येते. ठीक आहे, इकडे टाकला का तुम्ही मेल? हे काय पासवर्ड? अच्छा हाच आहे का? एक काम करा, 2 मिनटं मला. टेक्स्ट क्लासिफिकेशनचा मॉडेल बघतो मी एखादी. ठीक आहे ना, ठीक आहे, 2 मिनटं. सेटिंग थांबा 1 मिनटं, मी बघतो माझं. इकडे बघतो. अरे यांना काही कळतं का? टायमिंग बघता का नाही? ईमेल नॉट व्हेरीफाईड. एक काम करता का, तो तुम्हाला तिथे एक ऑप्शन येईल, रिसेंट कन्फर्मेशन मेल. आता माझं नेमकं ऑफिसचं असल्यामुळे याच्यात नाही आला आहे ना. तो एकदा तुमच्या मेलला येईल आणि तिकडनं मग एकदा कन्फर्म करा. आला का मेल? आला, तिकडनं कन्फर्म करा. ओनली फक्त लिंक करायची. हा ना, मग लिंकवर क्लिक करा ना. आता ते मोबाईलवर त्याच्यावर नाही का मेल तुमचा? हा मेल त्याच्यावर करा मग, त्याच्यावर नको. नाही. API की जनरेट करून तिकडे पेस्ट करणं शिकव. हा ना, मग तिथे पण करावं लागेल. त्याच डिटेल्स नाही. ते नोटबुक लॅपटॉपमध्येच करा. लॅपटॉपमध्ये करताय ना? हो ना, मग त्याच्यात नाही ना, लॅपटॉपमध्ये करणार. रिडायरेक्ट नाही होणार ते, नाही तर.
झालं ना मग करा तिकडे क्रिएट टोकन करा तर. तर आता तुम्हाला दुसऱ्याला कोणाला नाही लीक करता येणार. माझं कसं याच्यात नाही आहे ॲक्च्युली, याच्यात मध्ये आहे. झालं का क्रिएट टोकन? हां काय कॉपी केला का तो काय तिथून? टोकन नेम वगैरे टाकायला होतं मग तुझ्या टाका ना मग काही पण. कॉपी करता येतो तिथून, होत आहे का कॉपी? बघू. हां घेतो ते तेवढं. मग आता एवढी सर्विस वापरणार त्याची तर घेईलच. हां हां झालं का ऑनलाईन कोणाचं? आणि एकामेकाला शेअर नका करू, लीक झालं की ते हे करून टाकतात. काही पण द्या. आपण युजर नेम कसं देतो अंडरस्कोर करून वगैरे, लेट्स से ट्रान्सफॉर्मर अंडरस्कोर प्रोच असं द्या. यप कॉपी झाली बंद झाली. हां ते आता कॉपी करा. ठीक आहे. कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का? कॉपी केल्यानंतर चला एकच इथं बनली. ठीक आहे. हां ठीक आहे. मी आता तुम्हाला एक हे पाठवतो ट्रान्सफॉर्मरचा प्रोजेक्ट. ठीक आहे. ठीक आहे. एकदा लक्ष द्या तिथे कुठे पेस्ट करायची, सगळ्यांनी लक्ष द्या. माझा इश्यू आला, डोंट वरी. ऑनलाईन नाही झाला मी नेक्स्ट लेक्चरला परत दाखवेल, काही प्रॉब्लेम नाही. आय डिडंट नो की माझं इथे ना तुम्हाला एक गोष्ट ॲड करावं लागेल. ही API अंडरस्कोर टोकन इक्वल्स टू स्क्वेअरमध्ये देता की ह्याच्यात देता अरे डायरेक्ट देता आहे. ठीक आहे. एक पेअर टोकन इथे ॲड केलं मी. कसं आलं आहे तुमचं टोकन? HF काहीतरी आलं आहे ना? HF अंडरस्कोर एक काहीतरी असेल. हां 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. फक्त एक स्टेप ॲड करावं लागते. मी पण ती इथे ॲड नाही केली आहे. लक्षात द्या सगळ्यांनी. किती लोकांचं झालं जनरेट API? झाली का? की जनरेट झाली का कोणाची ऑनलाईन? नाही झालं. ठीक आहे. हां ठीक आहे. कोणाला करताय?
ते आता एक आली आहे कळलं. कोणी कोण अथर्व सरांची काहीतरी ओळखीचं. हां का लागतं ना ते. हां ठीक आहे ना. लगेच. काही प्रॉब्लेम नाही, मी पाठवून देईल किंवा मी नेक्स्ट लेक्चरला परत दाखवून देतो, काही टेन्शन नका घेऊ कोणी. ॲट द मुमेंट फक्त मी जो ट्रान्सफॉर्मरचा जुना दिला आहे ना, ठीक आहे, ऑनलाईन लक्ष दे, 2 मिनटं आहे का. मी जो जुना दिला आहे ना एम्बेडिंगचा, त्याच्यावरती नवीन नवीन डेटा सेटवर तुम्ही ट्राय करून बघा, ठीक आहे. फक्त इथे ज्याची API की जनरेट झाली ना, त्यांनी काय करायचं, सिम्पल, इथे तुमची API की अशीची अशी पेस्ट करायची. करा तर तो जे मी तुम्हाला पाठवलं ना, तिथे फक्त ही गोष्ट ॲड करा. मी ॲड करायचं विसरलो. कधी पण आहे ना API ना एक टोकन ॲड करावं लागतं. API टोकन इक्वल्स टू, त्याला स्ट्रिंगमध्ये घेतात APIला नेहमी. आणि ती API की इथे पेस्ट करा तुमची. तुम्ही पाठवलेल्या फाईलमध्ये. हां, ट्रान्सफॉर्मर्स नावाचं पाठवली मी. परत एकदा सांगून देतो तुम्हाला, तोपर्यंत इथे जायचं. इथे गेल्यानंतर हगिंग फेसला गेल्यानंतर, ठीक आहे, इथे सेटिंग्समध्ये यू विल गेट ॲक्सेस टोकन्स. सो वन्स यू गो हिअर, ठीक आहे, ॲक्सेस केल्यानंतर क्रिएट टोकन म्हणायचं. क्रिएट टोकन म्हणल्यानंतर तिथे तुम्हाला ऑप्शन्स येतात. तुम्हाला पहिली गोष्ट येते की टोकन नेम काय द्यायचं आहे तुम्हाला. सो गिव्ह एनी टोकन नेम. टोकन नेम दिल्यानंतर त्यांच्या काही पॉलिसीज असतात, त्याला क्लिक करायचं की कोणाला शेअर नाही वगैरे 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 बरंच. अँड देन तुम्हाला एक तिथे खाली येतं तुमची टोकन की API की जनरेट होते. त्याला सेम टू सेम कॉपी करायची. वन्स यू कॉपी इट, गो टू, तुम्हाला कुठे पेस्ट करायची तिथे आपल्या या पाईपलाईनमध्ये इथे त्याला पेस्ट करायची. ठीक आहे, केली का? फक्त हे तुम्हाला जे पाठवलं त्याच्यात API टोकन ॲड नाही केलं, सेम असं ॲड करायचं. बघू. बघू तर. रिफ्रेश करून नाही होतं. असं करायचं का? हां करा तर रन, बघू झाली का लिंक. नाही हां पहिल्यापासून. ठीक आहे, एकदा मी परत एकदा ऑनलाईन याला कनेक्टेड आहे नाही. एक सेकंड, ऑनलाईन जस्ट डोंट लिव्ह, वेट. API की हा इनबिल्ट हे आहे का? जो आपण API की इज इक्वल टू API की टाकली. HPOBUH झालं? झालं का? नाही झालं. खालचं नाही झालं. ऑथरायझेशन टाकली API प्रोफाईल झालं. की टाकलं. हीच टाकते ना. झालं का? एक सेकंड थांबा. HPOBUHHYP. एक मिनटं ऑनलाईन प्लीज डोंट लिव्ह. API की मी तुम्हाला जनरेशन दाखवतो. ओके ठीक. ऑनलाईन लक्ष द्या. मी स्क्रीन शेअर केली आहे दुसऱ्या ह्याच्यावर. ठीक आहे, हां तेच ना, तेच केलं आहे ना, येईल ना ह्याच्यात. 2 मिनटं थांब, तुझं झालंच आहे. सी क्रिएट केली ना, तुम्ही एक नाव द्या. आता मी संदीपचं नाव दिलं आहे सपोज SA _ टोकन. सगळं झालं पण प्रेडिक्शन वालेच नाही झालं. कळतो ते तसंच लिहिलेलं आहे.
ऐसे ठीक आहे केलं मी. ठीक आहे, यू कॅन जस्ट कुठे आलं आहे तुम्हाला परमिशन रायटिंग ऑल क्रिएट टोकन येतं. हे बघा, ही झाली टोकन की क्रिएट झाली. ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही नंतर बघून घ्या. ठीक आहे. क्रिएट झाली. ठीक आहे, कॉपी केल्यानंतर तुम्ही कुठे, आता इथे काही नाही आहे, पेस्ट कर important. मी एक नोटपॅड पेस्ट करू. व्हॉट्सॲप आहे का याचं? हा सर संदीप कुठे? ते खाली असेल. क्रोम अच्छा ते बंद झालं माझं. तसंच हां, हां. करायचं box. किती पेस्ट करतो. प्रथमेश नर्सरीला पाठवतो रे बाबा. ठीक आहे, ही झाली तुमची की. तर ती नंतर ही फक्त कट करून तिकडे अपलोड करायची. ठीक आहे, इथे सांगितलेलं मी ह्या फाईलमध्ये. ओके, ऑनलाईन समजलं सर्वांना आता? ठीक आहे, बाकी हम Copy and paste करायचं सर. बाकी पुढचं सांगतो ना नेक्स्ट लेक्चरला काय करायचं. आता API की जनरेट तर करून ठेवा. सगळं हा काहीच नाही, अजून एक चांगलं आहे. ठीक आहे, समजलं ऑनलाईन सबको? कुछ डाऊट क्वेरी? API क्री आता जनरेट होईल सगळ्यांकडनं. ओपन यायची होती ना, ती पण अशीच केली ती मी सिम्पली. काय झालं, लॉग इन करा, क्रिएट हां. झालं. पण मग त्याचे टायर्स पण असतात. आता कुठला मॉडेल वापरतोय ते तुम्हाला नेक्स्ट मॉडेल सिलेक्शन दाखवायचं की ती API घेऊन कसा मॉडेल कुठला घ्यायचा आणि त्याचं URL कसं कॉपी करायचं ते सांगेल. ओके, चलो, आय होप सगळ्यांची API की जनरेट झाली आहे. ठीक आहे. हे काय झालं सर last? बघू तुम्हाला काय झालं. हे पण नाही झालं. हे पण झालं. बाकी सगळं झालं. पूर्ण नाही आली काही यार तुम्हाला? नेम एरर आला की एरर आला? अजून कुठे आपण API टोकन असं टाकलंय का? कारण API की टाकलंय. मग नाही, इथे नाही गरज त्याची. ह्या आउटपुटला त्याचं काय गरज? हे बरोबर आहे. प्रेडिक्ट न्यू टेक्स्ट. चौथ्या लाईनवर. ठीक आहे, बघतो मी. मला एक कॉपी करून पाठव ना. नाही, काही गरज नाही, राहू दे. माझी पेडवाली आहे, मी त्याच्यावर बघतो. एक पेड आहे माझ्याकडे पडलेली, तिथे बघतो मी काय झालं. ठीक आहे, ऑनलाईन समजलं सगळ्यांना? ओके देन, थँक्यू अ लॉट. माझी क्लास आहे, विल मीट. बाय. सगळ्यांनी API की जनरेट करून ठेवा. 25 सर्विस पाठवली. चालेल.